Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। लेकिन जब हमारा अस्तित्व खतरे में है तो मैं चाहता हूं कि सनातनी कोई भी चुप ना बैठे, घर में कुछ ना कुछ जो जिस स्तर पे कर सकता है वो करे। उन्होंने एक्शन किया, मेरा रिएक्शन था, ये जो भी था। तो आप इसके लिए जैसे लेना चाहें लीजिए। आई एम फ्री टू से दिस थिंग कि मैं फियरफुल नहीं हूँ किसी चीज़ के लिए, ना मुझे कोई इस बात का अफसोस है कि क्या हुआ क्या नहीं हुआ। कोई परमात्मा की शक्ति मुझे नींद से उठा के कहती थी कि भाई ये क्या कर रहे हो, तुम सो रहे हो, देश जल रहा है, तुम सो रहे हो, इसलिए मुझे ये करना पड़ा। सर्वोच्च न्यायालयाने भारताचे सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर झालेल्या बूट फेकण्याच्या घटनेवरून पुढे जाण्याचा इशारा दिलाय। न्यायालयाकडे अधिक महत्त्वाचे मुद्दे असताना हा विषय जिवंत ठेवण्यात फारसा अर्थ नाहीये असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं। सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी या प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर 6 ऑक्टोबरला न्यायालयीन कामकाजादरम्यान सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकील राकेश किशोर यांच्या विरुद्ध फौजदारी अवमान खटला दाखल करण्याची विनंती केल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाला बागची यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली। पण हे सगळं नेमकं कशामुळे झालं, कधी झालं आणि त्यांनी ही टिप्पणी का केली तेच या व्हिडिओतनं समजून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सर्वोच्च न्यायालयामध्येच ही घटना घडली होती की एका वकिलानंच सरन्यायाधीश BR गवई यांच्यावरती बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता। भर सुनावणी दरम्यान त्यांनी हा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे सगळीकडे त्याच्यावरती टीका झाली। त्याच नंतर BR गवई म्हणजे जे आपले सरन्यायाधीश आहेत त्यांनी मात्र हे प्रकरण जे आहे ते सोडून देण्याचा निर्णय घेतलेला होता। अर्थात त्या वकिलांवरती जी कारवाई होती ती असोसिएशनकडून करण्यात आलेली होती त्यावेळेला, पण हे सगळं घडत असताना त्यांनी हा विषय फारसा ताणला नाही आणि त्यांनी त्यावेळेला सुद्धा जे कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू होती ती तशीच सुरू ठेवलेली होती। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखीन एक अपडेट जी आहे ती सुप्रीम कोर्टातनं आलेली आहे। बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी ही मागणी केलेली होती की राकेश किशोर जे ॲडव्होकेट होते ज्यांनी बूट फेकून मारला होता त्यांच्या विरोधात फौजदारी अवमान खटला जो आहे तो दाखल केल्याशिवाय हे प्रकरण जे आहे ते थांबवू नये अशी विनंती त्यांनी केलेली होती। पण याच्यावरती न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाला बागची यांच्या खंडपीठाने टिप्पणी केली आणि ते काय म्हटले ते आपण बघूयात। हे कारवाईशिवाय होऊ शकत नाही, त्या व्यक्तीने कोणताही पश्चाताप दाखवलेला नाही। अवमान कारवाईसाठी अटॉर्नी जनरल यांनी संमती दिली आहे। सोशल मीडियावर याच्यावरती जोरदार सुरू आहे असं सिंह म्हणाले आणि लवकरात लवकर सुनावणी जी आहे ती पार पडावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळेला केली। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याचिकेचं समर्थन केलं आणि हा हल्ला हा संस्थात्मक अखंडतेवर परिणाम करणारा गंभीर मुद्दा आहे असं ते म्हणाले। खंडपीठाने प्रश्न उपस्थित केला की ज्या घटनेला सरन्यायाधीशांनी स्वतःच मागे सोडलंय ती पुन्हा एकदा लक्षात आणून देणं हे शहाणपणाचं आहे का? सरन्यायाधीशांनी मोठेपणा दाखवलाय हे दर्शवतं की यामुळे संस्था डळमळीत नाही। जामीन किंवा न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांचे तातडीचे खटले असताना आपण जास्त वेळ वाया का घालवायचा असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी विचारला आणि अशी टिप्पणी सुद्धा त्यांनी केली। सोशल मीडियावर संताप व्यक्त करणाऱ्यांविरुद्ध सुद्धा त्यांनी एक इशारा जो आहे तो दिलेला होता। त्या असं म्हणाल्या की अल्गोरिदम द्वेष, राग आणि जातीवर डिझाईन केलेलं आहे। आपण याबद्दल जितकं जास्त बोलू त्याचा तितकाच फायदा करून घेतला जाईल। लेट इट डाय अ नॅचरल डेथ असं ते म्हणाले आणि अशा परिस्थितीत न्यायालयीन शांततेला प्रक्रियात्मक उपाययोजनांपेक्षा जास्त आदर मिळतो असंही ते म्हणाले। न्यायमूर्ती कांत यांनी देखील याला दुजोरा दिला आणि म्हटले की शेकडो गंभीर प्रकरणं वाट पाहत असताना न्यायालयाची एनर्जी ही बेजबाबदारपणाच्या एकाकी कृत्यांकडे वळवू नका। खंडपीठाने अवमानकारक ऑनलाईन भाष्य रोखण्यासाठी जॉन डो आदेशाच्या सूचना देखील नाकारल्या असं नमूद केलं की अशा आदेशामुळे केवळ आणखीन प्रतिक्रिया ज्या आहेत त्या निर्माण होतील। आमच्या ऑर्डरमुळे आमचा आदर केला जातो, ना की ब्लँकेट ऑर्डर्स आमचं वर्तन ठरवतं। सरन्यायाधीशांनी ते एका बेजबाबदार व्यक्तीचं कृत्य मानलं, हे प्रकरण पुन्हा वाढवण्याचं कोणतंही कारण नाही असं न्यायमूर्ती बागची म्हणाले। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।